नमस्कार मित्रांनो, इंडिया न्यूज अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी थोडंसं टेन्शन वाढवणारी अशी एक बातमी आहे। नेमकी काय आहे बातमी तर चला बघूयात। लाडकी बहीण योजना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले, हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल। मित्रांनो, यामागे लाडकी बहीण योजना कारण असल्याचे बोलले जाते। येत्या काळात लाडक्या बहीण योजनेच्या निकषांमध्ये काही बदल देऊ शकतात अशी चर्चा आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात। राज्यात भाजपा महायुती अभूतपूर्वी विजयाच्या लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे, बरोबर। मात्र या योजनेच्या निकष बदलण्याची भाषा सत्ताधारी आघाडीतील नेते बोलवून दाखवत आहेत। या योजनेच्या अंतर्गत विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात 5 महिन्यांच्या रकमा सरकारने जमा केली। परिणाम, या निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले। महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल असा प्रचार महाविकास आघाडीच्या निवडणुकीतून करण्यात आला। मात्र महायुतीच्या सरकारने ही योजना सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे। मात्र या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब आहे। मात्र या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याची काही महिलांची चिंता वाढवू शकते। तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल असे सांगण्यात आले होते। प्रत्यक्षात ही योजना सुरू ठेवण्यात सध्याच्या 1500 रुपयांची रकमाची महिलांना मिळत राहणार आहे। या रकमेची लगेचच वाढ होण्याची शक्यता कमी आहे। म्हणजेच जे 1500 रुपये आधी आपल्याला मिळत होते, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मिळत होते ते मिळतीलच, पण जे वाढवून मिळणार आहेत की नाही तर याची शक्यता थोडीशी कमी वर्तवली जाते आहे। सध्याच्या निकषांनुसार एका कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर मर्यादा नाही। मात्र आगामी काळात एका कुटुंबातील केवळ 2 महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असा बदलही योजनेत केला जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे। राज्यात आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्यासाठी धोरणाअंतर्गत या योजनेत बदल केला जाणार आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी जाहीर केली। तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमके 1500 रुपये येतील की 2100 रुपये येतील। बघा मित्रांनो, जोपर्यंत सरकार व्यवस्थित स्थापित होत नाही किंवा आपले जे मुख्यमंत्री आहेत ते जोपर्यंत त्यांना स्थानापन्न होत नाहीत तोपर्यंत पैसे कधी येणार, केव्हा येणार याबद्दल सध्या माहिती नाही। मात्र यामध्ये काही बदल नक्की होऊ शकतात याची खात्री वाटू लागलेली आहे। आता काय होतील ते बदल ते येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच। तसेच जर तुम्ही हा व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिला असेल तर नक्की आमचं हे जे चॅनल आहे याला नक्की सबस्क्राईब करा, इंडिया न्यूज अपडेटला, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम इथं माहिती भेटेल।